शतक महोत्सवी श्री मुरुघराजेंद्र वीरशिवलिंगायत बोर्डिंग सांगली यांच्या वतीनं या ठिकाणी गेले 5 दिवस जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव सप्ताह मोठ्या दिमाखामध्ये सुरू आहे। आजचा हा 6वा दिवस आहे। आजचा 6वा दिवस श्री अक्कामादेवी वीरशिव महिला प्रतिष्ठानच्या भगिनी या ठिकाणी आपल्या विविध गुणदर्शनांतर्गत कार्यक्रमाने गुंफत आहेत। नाटक शंभु गिरिवर कर डमरू टिमिकी टिमिकी टिमि डिगि 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 प्रज्वलित तेजत्रय लोचन ज्वालमाल उदधि अगत धस्स गिदरा कुदर भय कंपित त्रिभुवन त्राहि त्राहि कर अग जग धागड़ तुम गिड़तर धाग निगल दा 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 धागड़ तुम गिड़तर धाग निगल दा 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 धागड़ तुम गिड़तर धाग निगल दा 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 विजय वरदाता हे महादेव नटराज नमो हे महादेव काशी विश्वनाथ हे महादेव हर हर में बसा शंभु महादेव हर हर में है जो बसा रुद्र महादेव हर हर में है जो बसा शिव महादेव जल प्रवाह पावितस्तरे गले लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमण्डमन्निनादबड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवम् संभ्रम ब्रह्मनिरिम्पनिर्जरी विलोलवीचिवल्लरी विराजमान मूर्धनि धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोर चन्द्रशेखरे रतिप्रदीक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिनी विलासबन्धुरस्फुरदिगन्ध सन्तति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्षधोरणि निरुद्ध दुर्धरापदि क्वचिद् दिगम्बरे मनो विनोदमे तु वस्तुनि पिङ्गलस्फुरद्वर्णामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्तदिग्वधूमुखे मदान्ध सिन्दूरस्फुरद्वगुद्धरीय मेरुरे मनो विनोदमद्भुतं विभर्तु भूतभर्तरी सहस्रलोचन प्रभृत्य शेषरेखशेखर प्रसूनदूरितोरणी विधूसराङ्गि पीठभु भुजङ्गराजमालयानि बद्धजाडजूटक श्रियैचिराय जायतं चकोरबन्धुशेखर धनञ्जय सुलिङ्गवानि पीतपञ्चसायकं नमन्निलिम्बनायकं सुधामयूखलेखया विराजमान शेखरं महाकपालि सम्पदे शिरोजटालमस्तु नः करालबालपटिका धगज्ज्वलधनञ्जया प्रचण्डपञ्चसायके धराधरेन्द्रनन्दिनी कुचाग्रचित्रकत्रकं प्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रतिर्ममा करालबालपटिका धगज्ज्वलधनञ्जया प्रचण्डपञ्चसायके धराधरेन्द्रनन्दिनी कुचाग्रचित्रपत्रक प्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रतिर्ममा मेघमण्डली निरुद्रदुर्धरस्फुरद्गुहूनिशीलिनी तमप्रबन्धबद्धकन्दर निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिन्दुर कलानिदानबन्धुरः श्रियं जगद्दुरन्दरः प्रफुल्लनीलपङ्कज प्रपञ्चकालिमा प्रभा वलम्बिकण्ठकन्दरी रुचिप्रबद्धकन्दरं स्मरचिदं पुरचिदं भवचिदं मखचिदं गजचिदं तमन्तकचिदं भजे
मृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्डताण्डव शिवः मृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्डताण्डव शिवः पक्षयो मृणारविन्द चक्षुषो प्रजामहि महेन्द्रयो समप्रवृत्ति कदा सदा शिवं भजाम्यहम् निर्जरी निकुञ्जकोटरे वसन् विमुक्तदुर्मतिः सदा शिरस्तमञ्जलिं वहन् विलोललोललोचनो ललामबाललग्नक शिवेदि मन्त्रमुच्चरन् तदा सुखी भवाम्यहम् इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम् या कार्यक्रमातील सर्व महिला या ठिकाणी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून दीपपूजन करून आजच्या या 6व्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत.
श्री अक्क महादेवी वीरशैव मेला प्रतिष्ठान सांगली आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमांतर्गत ठेवा संस्कृतीचा, आपल्या आवडीचा, आपल्या आनंदाचा या कार्यक्रमांतर्गत श्री अक्कामादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठान मंडळाच्या भगिनी या ठिकाणी कार्यक्रम सादर करत आहेत. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण गणेश वंदनानं करत असतो. या ठिकाणी गणेश वंदना या ठिकाणी आदिती सामने या ठिकाणी सादर करत आहेत. गणेश वंदना. मर्क्युरी लाईट्स जरा बंद करा प्लीज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि सर्वराजाय गन्धाय सर्वगानश्रवणप्रणयिने गाढानुरागाय ग्रन्थाय गीताय ग्रन्थार्थतत्त्वमे गुणवते गणपतये एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि नमस्कार श्रोते हो. अक्का महादेवी मंडळ सांगली प्रस्तुत करत आहे महाराष्ट्राची लोकधारा. सुंदरी माझी जाते गे फिरते बहुतुकी
दान पावलं र बाबा दान पावलं. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला. झुंजू पाठ झाली, झुंजू मुंजू पाठ झाली, पूर्वेला लाली आली, पूर्वेला लाली आली, विरविरती रानात पाखर, हे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर. नजर डोईवरती पदर, दूर गेली नजर डोईवरती पदर, घरची लक्ष्मी शेताला आली, बांधा बांधान तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर, तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर, गोडी न्यारी त्या चटणीला आली, आली आली जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर. जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर. अक्क महादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठान सादर करते एक नृत्याविष्कार दिंडी. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी
सर्व वारकऱ्यांना मनापासून नमस्कार. तर यानंतर सादर होत आहे धनगर नृत्य. आम्ही राहणार धन मेंढर काळ पांढर माझी लेकर राना माळान थरत उंदड द्याती दिसवर आम्ही धनगर अर हो हो काळ रानाच अर हो हो काळ मातीच अर हो हो कोरण डोंगर माथ्याला आम्ही राहणार. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज ताराला झाला र गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज ताराला झाला र गणपती माझा नाचत आला.
मंगळागौरीचा आनंद घेऊया. मंगळागौर गीत. जय देवी मंगळा गौरी आईन सोनिया काठी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी. जय देवी मंगळा गौरी जगदबाई खेळूया मंगळा गौर खेळूया मंगळा गौर खेळूया गौराईचा खेळबाई आनंदात नाचू गाऊ मंगळा गौर खेळूया. घुमुदे घागर घुमुदे खेळात जुयो रमुदे घुमुदे घागर घुमुदे खेळात जुयो रमुदे. गडनी घागर फुकटिया मागनी मोर झुकटिया गडनी घागर फुकटिया मागनी मोर झुकटिया. नाचून बाई माझी रमुदे खेळात जुयो रमुदे नाचून बाई माझी रमुदे खेळात जुयो रमुदे. घुमुदे घागर घुमुदे खेळात जुयो रमुदे घुमुदे घागर घुमुदे खेळात जुयो रमुदे. घुमुदे रामा बाबा वाजू दे आला शंकरोबा शंकरोबा गडबड माझी नाचू दे. रुडू झुडू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा रुडू झुडू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोड करा आली गौराई अंगणी तिला लिंब लोड करा. रुडू झुडू त्या पाखरा नाच ग गुमा कशी मी नाचू 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 नाच ग गुमा. ह्या गावचा त्या गावचा सोना नाही आला जोडवी नाही मला कशी मी नाचू नाच ग गुमा कशी मी नाचू नाच ग गुमा कशी मी नाचू नाच ग गुमा. ह्या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला जोडवी नाही मला कशी मी नाचू नाच ग गुमा कशी मी नाचू नाच ग गुमा कशी मी नाचू नाच ग गुमा. ह्या गावचा त्या गावचा कासार नाही आला बांगडी नाही मला कशी मी नाचू नाच ग गुमा कशी मी नाचू नाच ग गुमा कशी मी नाचू नाच ग गुमा कशी मी नाचू नाच ग गुमा. फुबाई फुगाडी झमझम करतीय भुगडी फुबाई फुगाडी झमझम करतीय भुगडी. पाटबाई पाट चंदनाचं पाट सतीदेव बघत्यात माडीवर वाट पाटबाई पाट चंदनाचं पाट सतीदेव बघत्यात माडीवर वाट. फुबाई फुगाडी झमझम करतीय भुगडी फुबाई फुगाडी झमझम करतीय भुगडी. एक दोन तीन तीन चार एक दोन तीन तीन चार एक दोन तीन तीन चार एक दोन तीन तीन चार. झिम पोरी झिम कपाळीचं भिंग भिंग गेलं फुटून पोरी गेल्या उठून झिम पोरी झिम कपाळीचं भिंग भिंग गेलं फुटून पोरी गेल्या उठून. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिमा खेळतो आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिमा खेळतो. आंब्याची ढाळी टप टप गळे कोकणचा राजाबाई झिम्मा खेळे आंब्याची ढाळी टप टप गळे कोकणचा राजाबाई झिम्मा खेळे. सर सर गोविंदा येतो माझ्यावरी गुलाल फेकीतो सर सर गोविंदा येतो माझ्यावरी गुलाल फेकीतो. या बाई गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल या बाई गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल. घडव घडव रे सोनारा माणिक मोती बिजवरा बिजवराला खेडक्या आम्ही बाईले की लाडक्या. कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू
ढोलकीच्या तालावर ही लावणीची अदा. या भारुडातून आपण आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण घेत असतो, म्हणून एक कला प्रकार भारुड. दाताच दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. दाताच दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. बाई सुया गे गदाबन गे, बाई सुया गे गदाबन गे. नवरा नको ग बाई मला दाल्ला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दाल्ला नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला दाल्ला नको ग बाई. काग फाटकाच लुगडं फाटकीच चोळी, फाटकाच लुगडं फाटकीच चोळी. आज कार्यक्रम आहे म्हणून त्याचा शर्ट घालून आले बघा. शिवायचं त्याला शिवायला दोराचं नाही, मला नल्ला नको ग बाई, दाल्ला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई हिला दाल्ला नको ग बाई. कळण्याचीच भाकर आंबाड्याचीच भाजी, रोज रस्त्याच बघा. कळण्याचीच भाकर आंबाड्याचीच भाजी खायची ना मग. त्याला तेलाची धारच नाही, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दाल्ला नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई हिला दाल्ला नको ग बाई. मोडकच घर तुटकच छप्पर, अहो मोडकच घर तुटकच छप्पर. एसी लागत नाही ना. अगं पावसाळ्यात पाणी गळते की ग. तिथं देवाला देवघर नाही, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दाल्ला नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई हिला दाल्ला नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाले, सद्गुरु चरणी शरण आले. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. अगं एवढं सगळं बोललीस, जाताना त्या बिचाऱ्याचं नाव तरी सांग. फणसाचे गरे, पेरूची फोड, आंब्याची बाटी मी गाठली आता साठी.
बसवराज म्हणतात हातात घेऊ नको काठी, आपण बदलू आजच्या गुडघ्याची वाटी, तू दिसतेस अजून तरणी ताठी. आणि आता म्हणणार ना तू, मला नवरा पाहिजे ग बाई, मला नवरा पाहिजे ग बाई. तर चला पाहूया वाघ्या मुरळी नृत्य. भारतीय संस्कृती लोप पावत चालली असे म्हणतात, पण लिंगायत बोर्डिंगनं या ठिकाणी भारतीय संस्कृती जागृत केलेली आहे हे लक्षात घ्या. तर चला जाऊया या भक्तिरसात डुंबायला वाघ्या मुरळी नृत्य. जेजुरी समपुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी, अन तिथं नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. यळकोट यळकोट जेजुरीच्या खंडेराया जागराला या, वाईचा तू गणराया जागराला या, पसरणीच्या भैरी देवा जागराला या, जेजुरी गडा वाज चौगडा वाज चौगडा, पुन्हा धरती ही पलीकड गड जेजुरी अलीकड. रूप दाऊन बानू गेली स्वारी देवाची येडी झाली, भानुबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी. इसरून गेलाय पुण्या गावाला भंडारी देव मल्हारी. येळकोट येळकोट बोलती हो नित काय भंडार उधळीती, 9 लाख पायरी गडाला हो चिरा जोडीला खडकाला. बोला हो तुम्ही बोला, अहो बोला हो तुम्ही बोला, भंडारा बाबू देवाला हो मल्हारी रायाला. मल्हारी मार्तंड हे मल्हारी मार्तंड, हे मल्हारी मार्तंड, हे मल्हारी मार्तंड. वा वा, सादर होतोय एक जोगवा नृत्य. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषा
या लोकधारेची सांगता आपण बसवेश्वरांच्या आरतीने करत आहोत. पाहूया बसवेश्वरांची तत्व आपल्याला अंगीकारता येतात का? बसवेशा तू माय मिले करू तुला कसा बसवेशा तू माय मिले करू तुला कसा विसरू. हा जन्म आहे बसव प्रभूंचा, हा जन्म आहे बसव प्रभूंचा, हा जन्म आहे बसव प्रभूंचा. बसवेशा तू माया मिले करू तुला कसा विसरू. हा जन्म आहे बसव भक्तीचा, हा जन्म आहे बसव भक्तीचा, हा जन्म आहे बसव भक्तीचा. बसवेशा तू माया मिले करू तुला कसा विसरू. हा जन्म आहे बसव कृपेचा, हा जन्म आहे बसव कृपेचा, हा जन्म आहे बसव कृपेचा. बसवेशा तू माया मिले करू तुला कसा विसरू, तुला कसा विसरू, तुला कसा विसरू. जगज्योती बसवेश्वर महाराज की, शिवाजी महाराज की, अक्कमादेवी माता की. आज पग पग पलक बिछाएंगे, ओ आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे, आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे, कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे, कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे. चौखट पे चल के आज चारों धाम
रिद्धी ग्रुप डान्स, ज्योती आणि रिद्धी. दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी. यानंतर आपणासमोर सादर होतं आहे अय्यांशी जाबगावकर यांचं मल्हारी मल्हारी.
महादेवी मंडळ प्रतिष्ठान सादर करीत आहे एक नृत्य प्रकार टाळ.
श्री गणेश वंदना सादर करत आहे आराध्या माणगावकर. गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्रा गजानना 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 पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्रा गजानना. देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. महाभारताची थीम आपल्यासमोर सादर केली जाते आहे. ज्योती आणि रिद्धी चौगुले कथा संग्राम की विश्व के कल्याण की धर्म अधर्म आदि अनंत सत्य असत्य कलेश कलंक स्वार्थ की कथा परमार्थ की शक्ति है भक्ति है जन्मों की मुक्ति है जीवन का ये संपूर्ण सार है युग युग से कण कण में सृष्टि के दर्पण में वेदों की कथा अपार है कर्मों की गाथा है देवों की भाषा है सदियों के इतिहास का प्रमाण है
सुंदर आविष्कार शशांक तोडकर आणि त्याची आई सादर करत आहे आई भवानी तुझ्या कृपेने. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ. धग धग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता. भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा. हात जोडून करुण भाकितो उद्धार कर गावाचा. अधर्म निर्दाळून धर्म हाय तूच रक्षिला. महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. अंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. बोल भवानी मातेचा. सप्तशृंगी मातेचा. या कार्यक्रमापाठीमागची प्रेरणा लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. त्यांच्यासाठी व त्यांच्या संचालक मंडळासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर यावर्षी आम्ही सर्व संचालक मंडळानं ठरवलं होतं की आजच्या दिवशी संचालक मंडळांपैकी कुणीही स्टेजवर यायचं नाही. आजचा दिवस पूर्ण महिलांचा आणि खरोखर ओव्हरवेल्मिंग परफॉर्मन्स आणि तेवढाच तुमचा सर्वांचा रिस्पॉन्स होता. खरोखर मनापासून आभार. कारण शेवटी परफॉर्मन्स करणाऱ्यांपेक्षा त्यांना दाद देणारे जर त्या ताकदीचे असतील तर परफॉर्मन्स करणाऱ्यांची सुद्धा ताकद वाढते असं माझं मत आहे.
आम्ही मागच्या वर्षी खरं म्हणजे अक्कमादेवी महिला मंडळाच्या सदस्यांनी आमच्यासमोर प्रस्ताव ठेवलेला होता की एक दिवस या सप्ताहातला आम्हाला द्या, आम्ही कसं सादरीकरण करतो बघा. आणि मागच्या वर्षीसुद्धा मी तो कार्यक्रम झाल्यानंतर बोलताना बोललो की माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की इतका सुंदर कार्यक्रम या आपल्या भगिनी करू शकतील. आणि त्यामुळं त्यांना मी मागच्या वर्षी शब्द दिला की पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमाला आम्ही तुम्हाला स्टेजवर जास्तीत चांगली व्यवस्था करून देऊ. एक गोष्ट नक्की आहे, केवळ शेवटच्या 15 दिवसांमध्ये 4-4, 5-5 तास प्रॅक्टिस करून इतका सुंदर कार्यक्रम बसवणं ही साधी गोष्ट नाही आहे. खरोखर 50च्या पुढच्या आमच्या भगिनीसुद्धा ह्या स्टेजवर न दमता नाचताना बघितलं. खरं तर मला मधले काही तर नृत्य अशी होती की आमचा योगेश कापसे म्हणला चला आपण पण जाऊन नाचूया. पण मी त्याला म्हटलं अरे नको, आजचा दिवस आपण स्टेजवर जायला नको. आज आपल्या भगिनी स्टेजवर आहेत, पूर्ण स्टेज आजचा दिवस त्यांच्या नावावर आहे. खरं तर मला जेव्हा ही आपली व्याख्यानमाला सुरू झाली आणि जसजसं सांगलीतल्या महिला वर्गामध्ये या गोष्टीचा प्रसार झाला की बाबा आजच्या दिवशी आदल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम महिलांचा फार मोठा ठेवलेला आहे. आपल्या काही भगिनींचे मला फोन आले की आम्हालासुद्धा त्यात भाग घ्यायचा होता, परंतु आम्हाला उशिरा कळलं. मी या निमित्तानं विनंती करतो की आपल्या समाजात या सांगली शहरामध्ये राहणाऱ्या मग भले त्या आमच्या अक्कमादेवी महिला मंडळाच्या सभासद जरी नसल्या तरीसुद्धा जर पुढच्या वर्षी ज्यांना ज्यांना ह्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आपले सतीश मगदूम किंवा आरडी वहिनी यांच्याशी संपर्क साधा. याच्यामध्ये जास्तीत जास्त भगिनींनी सहभाग घ्यावा आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे. भले कार्यक्रम लांबू दे, कारण इतका मोठा रिस्पॉन्स आणि इतका मोठे जर प्रतिसाद मिळत असेल तर कार्यक्रम 2 तासाचा ठिकाणी 3 तास झाला तरीसुद्धा मला माहीत आहे की आपण जागचे हलणार नाही. आज या निमित्तानं मी आमच्या भगिनींचे खरंच मनापासून आभार मानतो. आणि मी आत्ता आरळीवहिनींना स्पेशली निरोप दिला की हा कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी भाग घेतला आहे त्या सगळ्यांनी इथं स्टेजवर कृपा करून सगळ्या भगिनींनी थांबा. आम्हाला संचालक मंडळांना त्यांच्यासोबत एक फोटो काढायचा आहे, कारण माझ्या दृष्टीनं या बोर्डिंगमधली ही एक अविस्मरणीय अशी आमच्या दृष्टीनं घटना आहे आणि ती घटना आम्ही जतन करू इच्छितो. आज या ठिकाणी आपण सर्वजण फारच मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, प्रतिसाद चांगला दिला, कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते आणि आज या ठिकाणी क्वालिटीचे प्रेक्षक उपस्थित आहेत. याबद्दल मी तुमचे सर्वांचे बोर्डिंगचा अध्यक्ष या नात्याने सर्व संचालकांच्या वतीनं आभार मानतो. असंच सदैव प्रेम आपलं राहावं. आणखीन एक नवीन मागणी नुकतीच महिलांकडनं आलेली आहे, अर्थात त्यावर जरासा पिरियड द्यायला लागेल. महाराष्ट्रामध्ये अत्यंत महिलांमध्ये लोकप्रिय असलेला कार्यक्रम खेळ पैठणीचा, तो कार्यक्रम आम्ही येत्या काही महिन्यात या बोर्डिंगमध्ये मोठ्या दिमाखात साजरा करू. त्यालासुद्धा आपण मोठ्या संख्येनं प्रतिसाद द्याल अशी मला अपेक्षा आहे. तुमच्या टाळ्यांवरनंच कळतं आहे की बाबा तुमच्या मनात पण तेच आहे की असे कार्यक्रम घ्यायला पाहिजेत. ठीक आहे, मला सूचना आल्या त्या पद्धतीनं मी आज या ठिकाणी जाहीर करतो आहे येत्या काही महिन्यातच खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आम्ही बोर्डिंगतर्फे या ठिकाणी साजरा करत आहोत. पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. यानंतर कार्यक्रमाची सांगता जोगवा या गीतप्रकारातून. लाविला
आमच्या मॅडमचे आभार. आणि आम्ही जे बसव मंचावर रोज शिवतांडव सादर करतो ते शिकवण्याचा आमच्या पूजा साबणे यांनीही मनापासून आभार. त्यानंतर दुर्गेश्वरी पवार हिने ढोल ताशा झांज टाळ खूप कष्टाने शिकवले, त्यासाठी तिचे आभार. त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा ज्यांनी शिकवले त्यांचे नाव सुयोग सर आणि मी त्यांची मिसेस शरू मॅडम यांचेही आभार. त्यानंतर तुमच्या सर्वांचे आभार, कारण इथे आलात आणि आम्हाला प्रोत्साहन दिलात त्याबद्दल धन्यवाद. अक्कामादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठानच्या सर्व भगिनींच्या वतीनं लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष मान्य श्री सुधीर सिंहासने साहेब यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान केला जातो आहे. त्यांचा सन्मान उत्सव समितीच्या अध्यक्षा अनुपमाताई मानेपुरे या ठिकाणी करीत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अशी संधी उपलब्ध करून देणारे सुद्धा चेअरमन असावे लागतात. यानंतर पूजाताई साबणे आपण पुढे यायचं आहे. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. यानंतर दुर्गा यांनी पुढे यायचं आहे. दुर्गा पवार यांचाही सन्मान. यानंतर सुयोग खवाटे सर आपण मंचावरती यायचं आहे. यानंतर काही सत्कार उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीपाना दडगे यांच्या हस्ते होतील. प्रदीपाना दडगे यांच्या शुभ हस्ते काही पडद्यामागचे सूत्रधार सतीशांना मगदूम सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात. सर्व काही ते करतात, आपण फक्त पुढे येऊन उभा राहतो. पाठीमागचं सगळं ते सांभाळत असतात. सगळ्यात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. त्यांचा सत्कार आपण करतोय. कंठमाळे मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि अशीच तुमची साथ आम्हाला प्रतिवर्षी लाभू दे ही मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आता कोण राहिलंय? सोनेरी पानावर सोनेरी अक्षराने लिहिण्यासारखा हा प्रसंग आहे. आपल्या समाजातील महिलांच्या अंगातील कलागुणांना वाव देणं हे सर्वांना शक्य नसते, पण हे श्री मुरुघा राजेंद्र विश्व लिंगायत बोर्डिंगच्या अध्यक्ष सुधीर सिंहासने व सर्व संचालक मंडळाने दाखवलेलं आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जय गुरु बसवेशा, जय तू जगत गुरु बसवेशा, जंगम रूप तू बसवेशा, जगदोद्धारक बसवेशा, कल्याणकारी बसवेशा, कारुण्यमूर्ती बसवेशा, कायक योगी बसवेशा, कैवल्यदाता बसवेशा, जय गुरु बसवेशा, जय तू जगत गुरु बसवेशा, निर्गुण रूप बसवेशा, निष्कल लिंग तू बसवेशा, अकार उकार मकार मूलक ओंकार तुझी बसवेशा, परम प्रभु गुरु बसवेशा, जय तू जगत गुरु बसवेशा, परम प्रभु तू बसवेशा, पतित पावन बसवेशा, भक्तांचा प्राण बसवेशा, भवभयतारक बसवेशा, जय गुरु बसवेशा, जय तू जगत गुरु बसवेशा, किंकर तुझी बसवेशा, शंकर तुझी बसवेशा, मूढ मानवाचा मदहरता, महादेव तू बसवेशा, जय गुरु बसवेशा, जय तू जगत गुरु बसवेशा, अनहुनी मान तू बसवेशा, महतो महीयन बसवेशा, शरण हृदयस्थ बसवेशा, धाव धाव तू बसवेशा, धाव धाव तू बसवेशा, धाव धाव तू बसवेशा. जगज्योती बसवेश्वर महाराज की जय. अक्कामादेवी माता की. अक्कड बळगಕ್ಕೆ